जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। कल्याणमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। हनीमूनला जाण्यावरून सासरा आणि जावयामध्ये वाद झाला आणि याच वादातून सासऱ्याने जावयावर ॲसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या हल्ल्यात जावई इबाद फाळके गंभीर जखमी झालेत। सध्या त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आरोपी सासरा जकी खोटालच्या शोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। एक बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आशा टावर्स आग्रा रोड इथे एक घटना झालेली आहे। त्याच्यामध्ये सासरे जटी खोटाल आणि इबाद फालके यांच्यामध्ये त्यांच्या लग्न झालेले त्यांच्या जावईने काश्मीरला हनीमूनला जायचं ठरवलेलं होतं। तर ते काश्मीरला न जाता त्यांनी दर्शनाला मक्केला जावं असा त्यांनी आरोपी जटी खोटाला यांनी मनात राग धरून जावई इबाद फालके याच्या अंगावर ॲसिड टाकून त्याला धमकी देऊन त्याला हे गंभीर जखमी केलेलं आहे। ॲपेक्स हॉस्पिटल इथे त्याचा औषधोपचार चालू आहे आणि ॲपेक्स हॉस्पिटल इथे त्याची तक्रार घेतलेली आहे। त्या तक्रारीनुसार आरोपीचे शोध घेण्याकरता आमची डिटेक्शनची टीम रवाना झालेली आहे आणि आरोपीला लवकरात लवकर अटक करून गुन्ह्यामध्ये जास्तीत जास्त चांगला तपास करून त्याच्यामध्ये आरोपीला शिक्षा होईल या पद्धतीने आम्ही सदर गुन्ह्याचा तपास करत आहोत। तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे। तपासामध्ये ACP घेटे साहेब आणि DCP अतुल झेंडे साहेब आणि आमचे रिजन संजय जाधव साहेब आणि सर्वांचे मार्गदर्शन आम्हाला लाभत आहेत। आकाश सहाने, जनसंवाद न्यूज, कल्याण। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी।